तर नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आता असोय ओरोस रेल्वे स्टेशनला, म्हणजे खंयतरी चललो आम्ही ट्रेकिंग असं हिशोबा. तर पहिली कोण कोण आहात दाखवतो, जास्ती ओळखीचे नाही आहोत पण ग्रुप मोठा 23 जण आम्ही ना आता फिराक चललो सो समजला. त्याच्यात कोण कोण आहात बघा, मंदारा, मयुरी वहिनी हा ठीक आहे, आणि आमचो केरळचो मित्र अक्षय राणे पण असा, आणि हे मंदारचे मामा. होय, तर मंदारचे मामा, मंदारची पूर्ण फॅमिली वगैरे सगळे आहेत. त्याच्यात मी एकटो मित्र आहे, मामाचे मित्र, आणि त्याच्यात मी एकटो मंदारचा मित्र. असे आम्ही 23 जण आता चाललो सो एक लॉंग ट्रिपला. समजला खंय जातो सांगा, राजस्थानला चाललो सो. तर आता आमच्या हयनं ट्रेन असा ओरोशीतनं सकाळीचे 11:30 वाजलं जाता. तर 10 दिवस ही मोठी ट्रिप असतली आमची, माझ्या सगळ्यात मोठी ट्रिप आहे. 10 दिवस एवढं मी खंय फिराक जाऊंक नाही. तर रवा आमच्याबरोबर, रोज मी एक व्लॉग करतलो आहे, आमच्याबरोबर रवा, जर्नी एन्जॉय करा. आता ट्रेन येतली, आम्ही चाललो आता प्लॅटफॉर्मला. चला. हे बाबा, हे मी 2 बॅग घेतलं, अक्षयने 1 बॅग घेतल्या. चला, ट्रेन येऊनचो टाइम झालेलो असा. ट्रेन येलेली असा भाई. चला 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 चला, त्या बाजून जाऊया. चला ये. आमका सीट गावलेली आहे प्रॉपर. फायनली जागा ठरली. आमचं कंपार्टमेंट घेऊन झालेलो हा बुकिंग. 3 रूम आमचा, याच्या मागे त्याच्या मागे, कळलं ना. आम्ही सेट झालं. तिकडे लेडीज बाय तुला माहोल. दुपारी मस्त पैकी आहे बघा, जेवण वगैरे केला आम्ही. मस्त जेवण बरा घरगुती यांच्याने आणल्याने सगळ्यांनी. चपाती चटणी बिटणी घावणे बिवणे खाल्ले हा. आणि आता ना कुठली करायचो टाइम येलो, त्यामुळे मी वरती येईल. एसी आहे ट्रेन, त्यामुळे विषय ना भाई. मस्तपैकी चादर बिदर यांच्यानी दिलेलं, टेन्शन काय विषय नाही. ब्लँकेट आता जर ना आराम करतो मी. लवकर उठलेलं सकाळी ना, कारण ओरशीत येऊ माका सकाळी 7 गोटाचा लागला. थंयसून ओरशीत गेले, जरा झोपतंय जरा मस्त. झोपान उठलेलो आहो आणि संध्याकाळचे 7 वाजलं सर. आता जरा रास्ता रोको आंदोलन. आणि विषय काय आलो माहिती आहे, ह्यो जो दरवाजा असता ऑटोमॅटिक ना, ह्यो तुटलो. तर होईना ना आता हे बघ, हे येत असतात फक्त. आणि ह्या फक्त ओपन ठेवल्यानी, कळला. आणि काय ना हयसर सगळं वास येतात, तो संडासाचो शिरा मारवरा. आणि कोण सर्व्हिस वाला येणार नाही, फक्त ते विकू येतं सर 3 रुपये. रत्नागिरीत येतो म्हणून सांगला होता. त्याच्यानंतर आता पेन मध्ये काय पनवेल मध्ये येतो म्हणून सांगला. एसी असं वाटत नाही, जनरल एकदम घाणेरडी सर्व्हिस आहे इंडियन रेल्वे. काय माहिती, वासान एक पॅसेंजर बेशुद्ध पण पडलो. तो बघ तो जामच झाला. वास घेऊन जाऊन तो म्याड झालो, बेशुद्ध झालो. काय करू दरवाजा खर्च नाही हे बघ. आणि लोकांना कंटिन्यू हैसूनच जातो सध्या, आणि दरवाजाच नाही या ट्रेनीत. ते बघ, हे बघ आम्ही वैतागलो आई शपथ. हे बघ इलो, हे बघ यांका काय पडलेलं नाही दरवाजाचा, यांका खपवचो आपलं माल. वाट बघून बघून दमले बाबा, अजून काही येईना. पनवेल बसलो आत्ताच. भाड्यान दिलं की भाऊ उद्या पोचलो, उद्या ना मॅड झालं दिवसभर. हा 65 आडतलो. यो आत्ता उठलाय बघा, दरवाजाच्या वासान तो या झालो बेशुद्ध. आता ना भाई ट्रेन पनवेलला पोचला, जरा खाली उतरलो, श्वास घेऊन जरा कंटाळलो. म्हणजे दरवाजान पहिली डोक्या खाल्ल्या. टेक्निशियन पण काही येत नाही. आता रात्र 8-1 वाजलं सर. आता जेवतलो आणि परत आता जाऊचा. फुल दिवस ट्रेनमध्ये गेलेला आहे अशा प्रकारे. आणि आमका ना हे कोणतरी मेंबर ॲड झालं सर सर. हा जेवण इलेला भाई, क्या बात आहे. कबाबा काय काय आता बाहेर काढा. जेवण नाही स्टार्टर
हा हा ले लो. होय घेतो. स्टार्टर ह्यो इलो कोणतं टेक्निशियन आणि बाबा करून गेलो हा चांगली गोष्ट आहे. आणि आमचं आता जेवण वगैरे झालेलं ऑलमोस्ट. तर आता ना परत झोपाचा टाइम झालेलो हा. आता आपण काय आता आम्ही कुठले करतो मुंबईचे क्रॉस केले आपण. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेली आहे 10-11 वाजतात आणि आम्ही खायच्या तरी स्टेशनला ना आता थांबलो. राजस्थानमध्ये पोचलो आम्ही आणि खय पोचलो आम्ही खय काय माहित खय खचलो. स्वाई मधुरे जंक्शन आहे बस. सवाई मोजपूर. तर मित्रांनो अशा प्रकारे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली पोहोचलेलो. खयचं स्टेशन काय पोहोचलो? जयपूर पोहोचलेलो आहो. आणि भाई काल 11 वाजता बसलेलो ते आज 2 वाजता म्हणजे सलग 26 तास प्रवास करून आम्ही गेलो राजस्थानला. आणि आम्ही अवतार बघू शकतात तुम्ही. तर आम्ही पहिले आता उतारतो आणि पहिली स्टे शोधतो त्याच्यानंतर पुढचा काय तर बघूया. हे बघा जयपूर जंक्शन. पिंक सिटी म्हणतात माहिती ना पिंक सिटी राजस्थानची ती. भाई लय लांब गडबड. फायनली सगळे उतारलत. बाय बाय ट्रेन. चला आम्ही आता निघाया ना. आम्ही पहिले रूम बघून येलोय बघा. बघू घेतो आता. चांगले गावल्या पुरे रूम. हे बघा सगळी आमची मंडळी पोचली. रिक्षा घेऊन येलो. चालवतो की चला मग आता तुमका रूम दाखवतोय. हे बघा तुमका रूम दाखवूया आता. दिस इज द रूम युअर लिव्हिंग असा. सोफा कम बेड डायनिंग किचन प्लॅटफॉर्म आणि 2 BHK असा. हे बघा हय एक बेडरूम हा आणि हय एक बेडरूम हा. कळला. बाहेर एक पावडर रूम हा. त्यामुळे टेन्शन नाही भाई. पहिले आता सगळे फ्रेश होतले मग पुढचा बघूया. तर आता आम्ही आंघोळ वगैरे केले आणि फ्रेश वगैरे झालो. तर ह्यो जो फर्स्ट डेचा व्लॉग हा फ्रॉम कोकण टू डायरेक्ट राजस्थान ट्रिप. ह्यो व्लॉग मी हैसरच संपवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आम्ही आता हैसर जे फिरतलो वेगवेगळ्या लोकेशनला ता तुमका दाखवतलं. ह्यो व्लॉग हैसरच संपवतोय. चला बरे रे बाबी.